नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 3 स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे? मित्रांनो, 50,361 या संख्येतील हजार स्थानी एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानी आहे 0 आणि एकक स्थानी आहे 1. या दोन अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. आता शून्याची स्थानिक किंमत आहे 0 आणि 1 ची स्थानिक किंमत आहे 1, म्हणजे यांची बेरीज येणार 0 अधिक 1 बरोबर 1. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? मित्रांनो, या 4 पर्यायांमधील कोणत्या 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 स्थानी. या 4ची स्थानिक किंमत आहे 40,000. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 4, एकक, दशक, शतक आणि हजार स्थानी. या 4ची स्थानिक किंमत आहे 4,000. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 आहे मित्रांनो, बघा, एकक, दशक, शतक म्हणजे 4 शतक स्थानी सुद्धा आहे आणि 10,000 स्थानी सुद्धा आहे, म्हणजे या 4ची स्थानिक किंमत आहे 400 आणि या 4ची स्थानिक किंमत आहे 40,000. म्हणजे मित्रांनो, आपण आपल्याला सर्वात कमीत कमी पाहिजे म्हणून फक्त या ठिकाणी या 4ची स्थानिक किंमत लिहिली 400. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 आहे एकक स्थानी. मित्रांनो, या 4ची स्थानिक किंमत आहे 4. मग आता सांगा सर्वात कमी स्थानिक किंमत कोणत्या 4ची आहे? तर पर्याय क्रमांक 4 मधील, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. 917 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. जर त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? तर मित्रांनो, स्टारच्या जागेवर असणारा जो अंक आहे त्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी असणारा जो अंक असेल ते दोनही अंक समान असणार आहे. म्हणजे 3 3, 4 4, 5 5 जो काही अंक असेल तो समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक 45 आहे. तर मित्रांनो, ती संख्या कोणती किंवा तो अंक कोणता आपण लगेच सांगू शकतो. मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण या स्टारच्या जागेवर जर मित्रांनो 3 आणि 3 हा अंक घेतला तर यांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती? तर मित्रांनो, एकक स्थान आणि दशक स्थान. मग या दशक स्थानच्या 3 ची स्थानिक किंमत आहे 30 आणि एकक स्थानच्या 3 ची स्थानिक किंमत 3. मग 30 मधून 3 गेले, बाकी उरली मित्रांनो 27. स्थानिक किमतीमधला फरक 27 येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 नुसार आपण या स्टारच्या जागेवर 4 हा अंक घेतला. मित्रांनो, दर्शनी किंमत समानच आहे. यांच्या स्थानिक किमतीतला फरक आपल्याला काढायचा. 4ची स्थानिक किंमत 40 वजा एकक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत 4. 40 वजा 4 उत्तर आलं 36. मित्रांनो, स्थानिक किमतीमधला फरक 45 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक 3 नुसार या 2 स्टारच्या जागेवर आपण घेतला 5 हा अंक. मित्रांनो, या दोनही 5 अंकांची दर्शनी किंमत 5 5 आहे. यांच्या स्थानिक किमतीमधला फरक बघूयात. दशक स्थानच्या 5च्या दशक स्थानच्या स्थानी असणारा जो 5 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 50. एकक स्थानी असणारा 5 त्याची स्थानिक किंमत 5. स्थानिक किमतीतला फरक 50 मधून 5 गेले, बाकी उरली 45. तर मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 आहे 5. आपण या ठिकाणी स्टारच्या जागेवर जर 5 घेतला तर या दोनही 5ची दर्शनी किंमत सारखीच येते आणि त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक बरोबर 45 येतो. प्रश्न नंबर 4. एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 0 असल्यास तो अंक कोणता असेल? तर मित्रांनो बघा, एकक, दशक, शतक आणि हजार. बघा, एका संख्येतील हजार स्थानी आणि एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे हजार स्थानी आणि एकक स्थानी आपण जो अंक घेणार तो अंक समान असायला पाहिजे. मग आपण पर्याय क्रमांक 1 नुसार जर आपण मित्रांनो 2 घेतला तर या 2ची स्थानिक किंमत 2000 आणि एकक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत 2. मग दोघांमधला फरक 0 येतो का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 मित्रांनो वर घेतला. पर्याय क्रमांक 2 नुसार हजार स्थानी 0 आणि एकक स्थानी सुद्धा 0.
आता मित्रांनो दोघांची स्थानिक किंमत 0-0च आहे, म्हणजे दोघांचा फरक सुद्धा 0च येणार, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न नंबर 5. 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल? मित्रांनो अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. 6 ची दर्शनी किंमत 6, 4 ची 4, 9 ची 9, 6 ची 6 आणि 3 ची दर्शनी किंमत 3. आता या अधोरेखित अंकाची दर्शनी किमतीमधला फरक, हजार स्थानी असणाऱ्या 6 ची दर्शनी किंमत आहे 6, एकक स्थानी असणाऱ्या 6 ची दर्शनी किंमत आहे 6, दोघांमधला फरक 0. 6 वजा 6 0, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न नंबर 6. 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती असेल? तर मित्रांनो दर्शनी किमतीची बेरीज, प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. 4 ची दर्शनी किंमत 4, 6 ची दर्शनी किंमत 6, 5 ची दर्शनी किंमत 5, 9 ची दर्शनी किंमत 9 आणि 3 ची दर्शनी किंमत 3. या सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज, या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज म्हणजे मित्रांनो बघा 3 अधिक 9 अधिक 5 अधिक 6 अधिक 4. बघा 3 आणि 9 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 4 27, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. 17,500 या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल? तर मित्रांनो 17,500 आपल्याला खरं तर अंकात लिहिता यायला पाहिजे. आता 17,500 म्हणजे काय? 17,000ला 250 कमी म्हणजे 16,750. मित्रांनो 16,750 म्हणजे 17,500. आता 17,500 मधील काय म्हटलंय? शतकस्थानी, शतकस्थानी आहे 7, या 7 ची स्थानिक किंमत मित्रांनो 7 आहे शतकस्थानी, 7 ची स्थानिक किंमत आहे 700, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 8 दह 11 ह 75 श 8 ए असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे? तर मित्रांनो 8 दह म्हणजे 8 10,000 म्हणजे झाले 80,000. त्यानंतर 11 ह म्हणजे 11,000. त्यानंतर 75 श, मित्रांनो हे 75 लिहिले, श म्हणजे शतक, शतकावर 2 शून्य असतात म्हणजे 75 वर 2 शून्य लिहिले, संख्या झाली 7,500. आणि त्यानंतर 8 ए म्हणजे 8 एकक. मित्रांनो आता सर्वांची आपण करणार बेरीज. बघा 80,000, त्यानंतर 11,000, 7,500 आणि शेवटी 8. मित्रांनो सर्वांची बेरीज 8शी 8, 0शी 0, 5शी 5, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. उत्तर आलं 98,508. 98,508 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9. 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मित्रांनो 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मित्रांनो 4 शतकस्थानी आहे 4, या 4 ची स्थानिक किंमत आहे 400. त्यानंतर एकक स्थानी आहे 8, या 8 ची स्थानिक किंमत आहे 8. तर मित्रांनो 4 ची स्थानिक किंमत 8 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आपण भागाकार करूया. 8 1 8, 8 पंचे 40 आणि 8 0 0. तर उत्तर आहे 50 पट. 50 पट म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. एका 5 अंकी संख्येत अ ब क ड ई हे अंक अनुक्रमे 10,000, 1000, शतक, दशक, एकक स्थानी आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? मित्रांनो या ठिकाणी अ ब क ड ई हे 5 अंक आहेत, अनुक्रमे 10,000, 1000, शतक, दशक आणि एकक स्थानावर आहेत, तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज. तर मित्रांनो 10,000 स्थानावर आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती येणार आहे? 10,000. ब आहे 1000 स्थानावर म्हणजे याची स्थानिक किंमत असेल 1000. त्यानंतर शतक म्हटल्यावर 100, दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे मित्रांनो ई. म्हणजे थोडक्यात 10,000 अ, 1,000 ब, 100 क, 10 ड आणि ई. तर मित्रांनो
त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? 10,000 अ, 1,000 ब, 100 क, 10 ड आणि ई. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. नंबर 11. 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल? तर मित्रांनो, 86,750 मधील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता 0ची स्थानिक किंमत 0, 5ची स्थानिक किंमत 50, 7ची स्थानिक किंमत 700, 6ची स्थानिक किंमत 6,000 आणि 8ची स्थानिक किंमत 80,000. आणि मित्रांनो, या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज 86,750च येणार आहे. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 86,750. प्रश्न नंबर 12. 77,777 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल? मित्रांनो, हजार स्थानी आहे 7 आणि दशक स्थानी आहे 7. यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. हजार स्थानी जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7,000. दशक स्थानी जो 7 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 70 आणि दोघांच्या स्थानिक किमतीची करायची बेरीज. 7,070 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे? तर मित्रांनो, या संख्येचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचंय. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 स्थानी 8 आहे. या 8ची स्थानिक किंमत आहे 80,000. त्यानंतर हजार स्थानी आहे 2, 2ची स्थानिक किंमत 2,000. त्यानंतर शतक स्थानी आहे 7, 7ची स्थानिक किंमत 700. दशक स्थानी आहे 2, 2ची स्थानिक किंमत 20 अधिक एकक स्थानी आहे 9, 9ची स्थानिक किंमत 9. तर मित्रांनो, 80,000, 2,000, 700, 20 आणि 9 हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000, 7 10,000, 3 शतक, 2 दशक, 4 एकक ही संख्या दर्शविली जाईल? तर मित्रांनो, 5,000, 5 ह म्हणजे 5,000, 7 दह म्हणजे 7 10,000 म्हणजे 70,000. त्यानंतर 3 श म्हणजे शतक म्हणजे 300, 2 दशक म्हणजे 20 आणि 4 एकक म्हणजे 4. तर मित्रांनो, फक्त आता आपल्याला हे 70,000 अगोदर लिहावे लागतील. म्हणजे 70,000 अधिक 5,000 अधिक 300 अधिक 20 अधिक 4 ही आहे विस्तारित मांडणी. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 15. 7,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? तर मित्रांनो, या सर्व अंकांची आपल्याला करायची बेरीज. म्हणजे 7,000 अधिक 80 अधिक 3, 3 8 0 7 म्हणजे 7,083. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 16. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायामधला आपण घेतोय त्या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न आहे. या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीनही स्वाध्यायामध्ये खाली बरेच प्रश्न बाकी आहेत. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून या ठिकाणी हा स्वाध्याय इथेच संपवतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.